कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। शाळेत असताना भांडखोर कोण होतं तुमच्या 6 जणी? नवरा काय खुश होईल आता याने नाव घेतलं का हो भांडा? भांडणं म्हणजे असं नाहीये, म्हणजे एखादी गोष्ट मला जर आवडली नाही मग मी भांडायची। म्हणजे आता मला जर खेळायचंय, आता माझ्याकडे जर कॅरम वगैरे आहे, मी खेळतेय आणि मी जर हरली तर मला आवडायचं नाही। सोमट्या घेऊन जायचा घरी? बरोबर, कॅरम घेऊन जायची ती, कॅरम घेऊन जायची, प्रत्येक खेळात ती जिंकायला पाहिजे असं होतं। आणि जास्त गेम तर तिच्याकडेच असायचे, कारण माझ्याकडे गेम असायचे, म्हणजे माझं म्हणणं मी जिंकली पाहिजे। पण आता मिस्टर कसे शांत आहेत? नाही, खूप रागीष्ट आहेत। कशामुळे झाले एवढे रागीष्ट? स्वभावच आहे त्यांचा। पण ते कॉल शाळेत माहिती नव्हतं, क्लासमध्ये तेव्हा कळत नाही ना, लग्न झाल्यावर कळतं ना प्रॉपर कसं आहे ते। बरं रागीष्ट म्हणजे त्यांना कसं, त्यांनी जे बोलत तेच केलं पाहिजे, एवढे रागीष्ट आहेत। एवढे रागीष्ट असून तुम्ही त्यांचा मोबाईल चेक करता? तुमचं काय म्हणणं आहे, अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज? दोन्ही पण करायला पाहिजे माझ्या मते। दोन्ही कसं करणार? एकच काहीतरी होणार, लव्ह मॅरेज किंवा अरेंज मॅरेज? माझ्या मते तर अरेंज मॅरेज करायला पाहिजे। अरेंज मॅरेज चांगलं की लव्ह मॅरेज? तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मते लव्ह मॅरेज। का? कारण आधी स्वभाव थोडा कळतो त्यांचा। एक मिनिट, ह्यांना नाही कळला बघा। तिने समजून नसेल घेतला तो स्वभाव। काय हो, हे काय ऑब्जेक्शन? वेगळी वेगळी विधान आहेत। तसं नाहीये, म्हणजे कसं राग नंतर कळतो ना माणसाचा। आधी कसं ते लव्ह मॅरेज मध्ये कसं ते प्रेमाने बोलणं, लग्न झालेलं नसतं ना, त्यामुळे कसं प्रेमाने लाडाने असं बोलणं। एकदा लग्न झालं की कसं जाऊ शकत नाही कुठे। तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 5। अजूनही लाडानीच बोलतात, होय ना? लाडच आहे हो, काय म्हणून इथे बघा लाड कमी झाले, लाड कमी झाले। मिस्टर तिच्यामुळे झाले असते रागिष्ट, ती थोडी रागिष्ट आहे ना, मग तिचा स्वभाव त्यांनी थोडा घेतला असेल। अच्छा, मैत्रिणींचं म्हणणं आहे की त्यांच्या चिडण्याला या जबाबदारी। बघा सगळ्या मैत्रिणी काय बोलतायत, आता कळलं मला। कळलं? तुमचं काय म्हणणं, लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? तुमचं काय म्हणणं आहे, लव्ह मॅरेज की अरेंज? लव्ह मॅरेज चांगलं आहे। हो का? म्हणजे आधी म्हणजे कळतं त्याबद्दल। काय बोलताय तुम्ही, इथे स्वभाव नाही कळला, तापटपणा तो माझ्या बाबतीत झाला असं थोडाफार, पण लव्ह मॅरेज मध्ये कसं कळतं थोडंफार, त्याच्या आधीच्या गोष्टी गुण वगैरे सगळे कळतात। तुमचं काय म्हणणं, लव्ह मॅरेज नाही का? स्वतःच्या अनुभवानंतर इतका निर्णय बदलला तुमचा? काय, कधी भांडणं झाली तर आई वडिलांचा सपोर्ट तरी असतो। इकडे सपोर्ट नसतो आता असतो, आता असं कधी भांडणं झाली तूच केलंयस? तूच केलंयस, तूच अजून तुमच्या बाबतीत काय? अरेंज मॅरेज चांगलं काय? अरेंज मॅरेज चांगलं का हो? आता ही बोलते ना की लव्ह मॅरेज मध्ये काय झालं की आई वडील म्हणजे बोलतात आपल्याला की तू केलंयस तू निस्तर। आता अरेंज मॅरेज मध्ये कसं काय झालं की आपण आई वडिलांकडे जाऊ शकतो, त्यांच्या डोक्यावरती टेन्शन। तसं काय आम्ही टेन्शन द्यायला जातो। इकडे इकडे दिल्ली बघूया, दिल्ली वाली काय? मलाही वाटतं की सगळ्यांनी आता ऑलमोस्ट लव्ह मॅरेजच करायला पाहिजे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।